नमस्कार. होमिओपॅथी आणि होलिस्टिक हीलिंग या सिरीजमध्ये मी डॉक्टर सीमा गोवंडे आपल्या सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. गेले 2-3 दिवस आपण होमिओपॅथीचे प्रिन्सिपल्सबद्दल माहिती करून घेतली. होमिओपॅथीची मूलभूत तत्त्व काय आहेत? तर पहिलं म्हणजे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर म्हणजेच समम शमयते समम. याबद्दल विस्तृत माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे. त्याच्यानंतर दुसरं प्रिन्सिपल आपण बघितलं ते म्हणजे इंडिव्हिज्युअलायझेशन. म्हणजे काय? प्रत्येक व्यक्ती युनिक आहे आणि त्याप्रमाणे त्यांची सिलेक्ट केलेली औषधंसुद्धा युनिक असतात. त्यानंतर लॉ ऑफ मिनिमम डोस आणि पोटेंटायझेशन म्हणजे काय की आपली औषधं ही क्रूड फॉर्ममध्ये नसून पोटेंटाइज फॉर्ममध्ये असतात. चौथं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे व्हायटल फोर्स. आपल्या वेदांमध्ये सुद्धा जसं सांगितलेलं आहे की आपलं अस्तित्व म्हणजे फक्त हे भौतिक शरीर नाही आहे, तर आपलं अस्तित्व म्हणजे 5 कोशांचं मिळून बनलेलं आहे. त्यापैकी होमिओपॅथिक औषधं ही आपल्या प्राणमय कोश किंवा एनर्जी बॉडीवरती काम करते. त्याच्यानंतर 5वं प्रिन्सिपल ड्रग प्रूव्हिंग म्हणजे होमिओपॅथिक औषधं ही कशी प्रूव्ह केली जातात, तर ती माणसांवरती प्रूव्ह केली जातात. जनावरांवर प्रूव्ह करून मग माणसांना दिली जात नाही, तर ती थेट आधी माणसांवर प्रूव्ह करून मगच इतर लोकांना दिली जातात. आता बऱ्याचदा मला प्रश्न विचारला जातो की मॅडम ह्याच्यासाठी होमिओपॅथीत औषध आहे का, त्याच्यासाठी होमिओपॅथीत औषध आहे का? तर आजचा आपलं जे टॉपिक आहे तो म्हणजे होमिओपॅथीचे प्रभाव क्षेत्र आणि मर्यादा क्षेत्र. म्हणजे काय की होमिओपॅथी कुठे कुठे उपयुक्त ठरते आणि होमिओपॅथीचे लिमिटेशन्स काय आहेत. अशा काय केसेस आहेत की जिथे होमिओपॅथी चा वापर आपण टाळावा किंवा तिथे फार इफेक्टिव्ह रिझल्ट दिसेल असं नाही. तर पहिलं लिमिटेशन आहे ते म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन्स. तर काही लाईफ थ्रेटनिंग ज्या इमर्जन्सी सिच्युएशन्स असतात तिथे शक्यतो होमिओपॅथिक औषधापेक्षा आपण ॲलोपॅथिक औषधाची किंवा मॉडर्न मेडिसिनची नक्कीच मदत घ्यायला पाहिजे. तर आता लाईफ थ्रेटनिंग इमर्जन्सीज म्हणजे काय? जसं की अचानक उद्भवणारा हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्ट. आता हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, त्या आपण नंतर बघणार आहोत. पण हार्ट अटॅक म्हणजे जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनींमध्ये रक्ताची गुठळी होते आणि रक्तपुरवठा खंडित होतो. म्हणजे त्या पेशंटला चेस्ट पेन होतं किंवा हृदय धडधडतं, घाम येतो, अशा पद्धतीने लक्षणं दिसतात. सो तिथे तत्काळ तो रक्तपुरवठा सुरळीत सुरू करणं हे जास्त प्रायोरिटी असते आणि त्यामुळे शक्यतो तातडीने रुग्णालयात जाणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे कार्डियक अरेस्ट की जिथे हृदय कंप्लीट स्टॉप झालेलं आहे. अशा वेळेला बेसिक लाईफ सपोर्ट म्हणजेच काय तर BLS म्हणजे चेस्ट कॉम्प्रेशन देणं, ब्रीदिंग देणं, अशा पद्धतीचे जे काही टेक्निक्स आहेत की जे मी माझ्या इथे जनरल लोकांसाठी फर्स्ट एड ट्रेनिंग प्रोग्राम्स घेते, त्याच्यामध्ये हे सगळं शिकवते. तर अशा पद्धतीने कार्डियक अरेस्टमध्ये BLS देणं गरजेचं आहे. आणि मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तर तिथे वेगवेगळी ॲट्रोपिन, ॲड्रिनालिन अशी जी काही औषधं आहेत त्या कंडिशननुसार ती दिली जातात. अशा कंडिशनमध्ये नक्कीच होमिओपॅथीचं लिमिटेशन आहे. तरीसुद्धा अशा लाईफ थ्रेटनिंग इमर्जन्सीमध्ये युज्युअली ॲकोनाईट नावाचं जे औषध आहे त्याचा खूप छान उपयोग होतो. निदान पेशंट हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत अजून मेजर कॉम्प्लिकेशन्स न होता पेशंटला एक थोडाफार सपोर्ट नक्कीच ॲकोनाईटने मिळतो. त्याच्यानंतर अजून मेडिकल इमर्जन्सी किंवा लाईफ थ्रेटनिंग इमर्जन्सी म्हणजे जसं की ॲनाफायलॅक्टिक रिॲक्शन. ॲनाफायलॅक्टिक रिॲक्शन म्हणजे काय की आपल्याला धुळीत गेल्यानंतर अचानक शिंका सुरू होणं ही एक ॲलर्जी टेंडन्सी आहे. म्हणजे आपलं शरीर त्या धुलीकणांना ॲलर्जिक रिॲक्शन देते. किंवा काही खाण्यात आलं तर अंगावर पित्त उठणं ही ॲलर्जिक रिॲक्शन आहे. किंवा काहींना जुने ठेवणीतल्या कपड्याची ॲलर्जिक रिॲक्शन येते, काहींना काँग्रेस ग्रासची ॲलर्जिक रिॲक्शन येते. सो अशा ॲलर्जिक कंडिशन्समध्ये होमिओपॅथिक औषधांचा नक्कीच उपयोग होतो. किंबहुना ही टेंडन्सी जाण्यासाठी होमिओपॅथिक औषधांचा खूप सुंदर उपयोग होतो. परंतु जिथे ॲनाफायलॅक्टिक रिॲक्शन आहे, ॲनाफायलॅक्सिस म्हणजे काय की लाईफ थ्रेटनिंग रिॲक्शन, त्याच्यामध्ये लक्षणं काय दिसतात? काही कळायच्या आत अचानक अख्ख्या अंगावरती रॅश उठते, ब्रीदिंग डिफिकल्टी, श्वास घ्यायला त्रास होतो, घशाचे जे स्नायू आहेत व्होकल कॉर्ड्सच्या तिथले म्हणजे लॅरिंग्सचे मसल एकदम स्पाझममध्ये जातात आणि एक विचित्र आवाज येतो. सो अशा पद्धतीने जेव्हा ॲनाफायलॅक्टिक रिॲक्शन येते तेव्हा तातडीने काहीही क्षण वाया न घालवता इमिजिएट हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. किंवा जवळपास कुठे मेडिकल शॉप असेल तिथून ॲड्रिनालिन नावाचं इंजेक्शन असतं, परंतु ते कोणी ले पर्सन देऊ शकत नाही, ते तज्ज्ञ डॉक्टरच ते इंजेक्शन देऊ शकतो. सो अशा पद्धतीने जेव्हा ॲनाफायलॅक्टिक रिॲक्शन येते तेव्हा शक्यतो आपल्याला हॉस्पिटलमध्येच जाणं हे गरजेचं आहे. त्यानंतर सर्पदंश म्हणजे स्नेक बाईट. सो अशा कंडिशन्समध्ये इमिजिएटली आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे काही विषारी साप असतात, काही बिनविषारी साप असतात. सो जे काही विषारी सापाचं दंश आहे त्याच्यासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये नेणं हे खूप गरजेचं आहे आणि अँटीस्नेक व्हेनम हे त्या पेशंटला देणं खूप गरजेचं आहे. तिथे होमिओपॅथिक औषधं
उपयुक्त ठरत नाही. काही प्रकारचे जे काही दंश आहेत, आपण पुढे प्रभाव क्षेत्रात बघणारच आहोत, पण काही प्रकारचे जे दंश आहेत, जसं की मधमाशीने चावलं किंवा इतर कुठचा कोळी चिरडला, याच्यामुळे जे काही अचानक मोठे मोठे फोड येतात, गांधी उठतात, तिथे होमिओपॅथीमध्ये एक्सलंट औषध आहे. तर अशा कंडिशन्समध्ये होमिओपॅथीचा उपयोग आहे. परंतु स्नेक बाईट, विषारी साप चावला असेल तर तिथे होमिओपॅथिक औषधांचा उपयोग होऊ शकत नाही. त्याच्या पुढचं लिमिटेशन आहे ते म्हणजे संतती नियमन, म्हणजे फॅमिली प्लॅनिंग. सो ज्या काही ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहेत ॲलोपॅथिकमधल्या हॉर्मोन पिल्स, तशा पद्धतीचं कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर्स हे होमिओपॅथीमध्ये नाही. कारण मागेच सांगितलं तसं होमिओपॅथिक मेडिसिन हे निसर्गाच्या विरुद्ध जाऊन काहीही करत नाही आणि त्याच्यामुळे होमिओपॅथीमध्ये अशा कोणत्याही प्रकारचे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर्स उपलब्ध नाही. त्याच्यानंतर कोणत्या प्रकारची डेफिशियन्सी असेल, हल्ली आपण बघतो की व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D ह्याची डेफिशियन्सी इतकी वाढत चाललेली आहे आणि ह्याला केवळ कारण आहे आपली बदलती जीवनशैली. जर का आपला आहार विहार विचार एकदम व्यवस्थित असेल तर ह्या अशा पद्धतीच्या डेफिशियन्सीज होऊच शकत नाही. मला स्वतःला एक 10-12 वर्षापूर्वी सिव्हिअर व्हिटॅमिन D डेफिशियन्सी झालेली होती आणि ही लाजिरवाणी गोष्ट आहे की पुण्यासारख्या ठिकाणी व्हिटॅमिन D डेफिशियन्सी होणं, कारण आपल्या इथे हवं तितकं फुकट ऊन आहे, आपण उन्हात जात नाही. त्यामुळे तोपर्यंत मला उन्हात जायला वेळ नव्हता. मग नंतर मी तो वेळ काढायला लागले आणि फक्त उन्हामध्ये बसून माझं व्हिटॅमिन D हे 5वरनं 32 पर्यंत गेलं. त्यामुळे मला सगळ्यांना अगदी कळकळीची विनंती आहे की आपल्या ठिकाणी जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा रोज एक अर्धा तास तरी उन्हामध्ये बसा. बरं, हे कोवळ्या उन्हात बसणं अपेक्षित आहे. हल्ली गुगलवरती वगैरे दाखवलं जातं की दुपारी 11 ते 1चं ऊन हे व्हिटॅमिन D साठी चांगलं. तर ते सगळं अमेरिकन स्टँडर्ड्सनुसार. आपल्या इथे जर का आपण दुपारी 11 ते 1 या वेळात उन्हात बसलो तर पूर्ण कातडी आपली भाजून निघेल. अमेरिकेमध्ये कोवळं ऊन हे साधारण त्या वेळात येतं, म्हणून दुपारी ऊन सांगितलं. तर आपल्या इथे मात्र उन्हाळ्यात कोवळं ऊन हे साधारणपणे 10 वाजेपर्यंत मॅक्स घेतलेलं चालेल. मध्ये तुम्ही दुपारी 12 वाजता छान वाटतं, कारण बाहेर एक गारठा असतो, तर 12च्या उन्हात एक थोडा वेळ बसलात ओके आहे. पण उन्हाळ्यामध्ये अजिबात दुपारी 11 ते 1 उन्हात बसण्याचं धाडस करू नका व्हिटॅमिन D साठी. आता तुमचं कामाचा भागच तो असेल तर गोष्ट वेगळी, परंतु व्हिटॅमिन D साठी दुपारच्या उन्हामध्ये चुकूनसुद्धा बसू नका. याच्या पुढचं जे लिमिटेशन आहे ते म्हणजे शरीरातील द्रव पदार्थांचं असंतुलन, म्हणजे काय, फ्लुइड इम्बॅलन्स. काही कारणामुळे सिव्हिअर ब्लड लॉस झाला असेल, ॲक्सिडेंटमध्ये म्हणा, किंवा काही केसमध्ये सिव्हिअर डिहायड्रेशन झालं असेल, तर अशा कंडिशनमध्ये जिथे सिव्हिअर ब्लड लॉस झालेला आहे तिथे आपल्याला ब्लड रिप्लेसमेंटच द्यावी लागते. जिथे सिव्हिअर डिहायड्रेशन झालं आहे, अंगामध्ये पाण्याचं, क्षारांचं प्रमाण खूप कमी झालं असेल, तिथे आपल्याला सलाईनच लावणं हे गरजेचं असतं. सो अशा वेळेला रिंगर्स लॅक्टेट किंवा नॉर्मल सलाईन किंवा DNS जे काही आवश्यक आहे अकॉर्डिंगली डॉक्टर ती सलाईन लावतात. सो त्या कंडिशन्समध्ये आपल्याला सलाईनशिवाय गत्यंतर नसतं आणि तिथे सलाईनच लावावी लागते. प्रोव्हायडेड जर पेशंट ओरली व्यवस्थित घेऊ शकत असेल तर अशा वेळेला ओरल ORS ज्याला आपण म्हणतो तसं ओरल सलाईन आपण घेऊ शकतो. पण ते होमिओपॅथिक औषधाचं एक लिमिटेशन म्हणू की जिथे फ्लुइड रिप्लेसमेंट द्यायची गरज आहे तिथे फ्लुइडच आपल्याला रिप्लेस करणं गरजेचं आहे. सो ह्याच्यानंतरचं पुढचं लिमिटेशन जे आहे ते म्हणजे प्रिव्हेंटिव्ह, म्हणजे प्रतिबंधात्मक. म्हणजे काय, तर ह्या ज्या वेगवेगळ्या लसी आहेत तर तशा पद्धतीची कोणतीही लस होमिओपॅथिक औषधामध्ये उपलब्ध नाही. होमिओपॅथीचा हा भर आहे की प्रत्येक व्यक्तीची जर का मूलभूत प्रतिकारशक्ती वाढवली तर वेगवेगळे हजारो प्रकारचे इन्फेक्शन्स आणि बॅक्टेरिया आपल्या अवतीभोवती आहेच. जर का आपली स्वतःची मूलभूत प्रतिकारशक्ती वाढली तर कोणतंही इन्फेक्शन आपलं काहीही बिघडवू शकत नाही. ज्या लुई पाश्चरने याचा शोध लावला की आपण जे काही आजारी पडतो त्याच्या मागे बॅक्टेरिया किंवा व्हायरस म्हणजे जंतू संसर्ग हे कारणीभूत असतात. परंतु ओव्हर अ पिरियड रिसर्च केल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्याच लुई पाश्चरने हे मान्य देखील केलं की सगळे बॅक्टेरिया म्हणजे जीवजंतू, बॅक्टेरिया, व्हायरसेस आपल्या अवतीभोवती सगळीकडेच आहेत, पण सगळ्यांना सगळे इन्फेक्शन्स का होत नाहीत, याला कारण आहे त्या प्रत्येक व्यक्तीची बेसिक इम्युनिटी. कोविडच्या काळामध्ये मी एकही दिवस मास्क लावला नाही का एक थेंब सॅनिटायझर वापरला नाही, हवे तितके कोविड पेशंट्स मी तपासले. त्याला कारण आहे आपली स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं. लहानपणी किंवा पूर्वी ह्या सगळ्या मी हिलिंग मोडॅलिटी शिकायच्या आधी माझी स्वतःची प्रतिकारशक्ती कदाचित तितकी स्ट्रॉंग नव्हती. तेव्हाचा माझा माइंडसेट कदाचित एवढा स्ट्रॉंग नव्हता. त्यामुळे कोविडच्या काळामध्ये माझी तसा माइंडसेट असता तर कदाचित मलाही कोविडची भीती वाटली असती आणि मलाही कोविड इन्फेक्शन होऊ शकलं असतं. परंतु त्या पॅचमध्ये माझी
रेग्युलर जी काही साधना किंवा व्यायाम आणि हे चालू असल्यामुळे आणि बेसिक माइंडसेटच इतका स्ट्रॉंग झालेला होता की कोविड मला काहीही करू शकलं नाही. तर या इन्फेक्शनमध्येच अजून सांगायचं झालं तर आपल्या शरीरामध्येच हवे तितके बॅक्टेरिया असतात आणि ते इनफॅक्ट आपल्याला मदत करतात. अगदी आपल्या त्वचेवर सुद्धा स्टॅफिलोकोकाय नावाचे बॅक्टेरिया असतात की जे आपल्याशी काय म्हणूया संगनमताने इथे आपल्या स्किनवर राहत आहेत. जेव्हा कधी केस्तूड तुम्ही ऐकलं असेल की तेव्हा इथलं केस उपटला गेल्यामुळे त्या बॅक्टेरियांना आत एंट्री मिळते आणि मग तिथे जाऊन ते इन्फेक्शन करतात. सो त्याच्यामुळे जेव्हा पण त्यांना फेवरेबल सिच्युएशन मिळेल तेव्हा ते आपल्यावर अटॅक करतात. सो ह्या आपले ज्या काही सिरीज आहे याच्या मागचा उद्देश हाच आहे की आपण जर का आपली स्वतःची इम्युनिटी इतकी स्ट्रॉंग केली की कोणतंही इन्फेक्शन, कोणताही आजार आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. आणि अशा पद्धतीचे खूप बारकावे की आपली इम्युनिटी चांगली कशी राहायला हवी, त्यासाठी आपण काय काय करू शकतो, हेच मी माझ्या 3 दिवसाचा जो मास्टर क्लास आहे केओस टू क्लॅरिटी ह्याच्यामध्ये अगदी डिटेल माहिती दिली आहे की आपला अन्नमय कोश हेल्दी राहण्यासाठी काय करता येईल, आपला प्राणमय कोश हेल्दी राहण्यासाठी काय करता येईल आणि आपला मनोमय कोश चांगला राहण्यासाठी काय करता येईल. सो सगळ्यांनी त्या केओस टू क्लॅरिटीचा जरूर अनुभव घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला सुरुवात केल्या की तुमचं तुम्हाला लक्षात येईल की पूर्वी जेव्हा आपल्याला वारंवार आजारी पडत होतो, आता कैक महिने वर्ष झाले आपण आजारीच पडत नाही आहोत, कधी कुठच्या डॉक्टरकडे जायची गरजच भासत नाही आहे. तेव्हा सगळ्यांनी जरूर केओस टू क्लॅरिटी हा जो माझा 3 दिवसाचाच मास्टर क्लास आहे तो जरूर करा. तुमच्या आयुष्यामध्ये खरंच एक प्रकारचं परिवर्तन घडून येईल. त्यानंतर पुढचं लिमिटेशन आहे ते म्हणजे प्युअरली सर्जिकल केसेस. आता मी ह्याच्यात प्युअरली सर्जिकल असं का म्हटलंय तर प्रभाव क्षेत्रामध्ये मी सांगणारच आहे. अशा अनेक सर्जिकल केसेस आहेत की जिथे होमिओपॅथिक औषधांमुळे विदाऊट सर्जरी पेशंट बरे होतात. पण काही सर्जिकल केसेस असतात की जे प्युअरली सर्जिकल असतात. उदाहरणार्थ कंपाऊंड फ्रॅक्चर. कंपाऊंड फ्रॅक्चर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये हाड पूर्ण तुटलंय, बाहेर आले, त्याची अलाइनमेंटच बदलली आहे. जेव्हा नुसतं फ्रॅक्चर आहे, हेअरलाईन फ्रॅक्चर आहे, हाड जागेवर आहे, तेव्हा होमिओपॅथिक औषधाने अतिशय सुंदर आणि फास्ट रिकव्हरी होते. परंतु जेव्हा कंपाऊंड फ्रॅक्चर म्हणजे हाडं तुटून पूर्ण अलाइनमेंटच चेंज झाली आहे, तिथे आपल्याला सर्जरीशिवाय पर्याय नसतो. त्याच्यानंतर सिव्हिअर सप्युरेटिव्ह अपेंडिसायटिस आहे. तर जेव्हा माइल्ड केसेस असतात, येस होमिओपॅथिक औषधाचा नक्कीच उपयोग होतो. पण जेव्हा सिव्हिअर अपेंडिसायटिसचा अटॅक आला आहे तिथे आपल्याला सर्जरी करूनच ते काढावं लागतं. तसंच गँग्रीनस इंटेस्टाईन्स म्हणजे इंटेस्टाईन आतड्यांचा काही भाग सडल्या म्हणजे रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे म्हणा, तो भाग सडल्यासारखा जर झाला असेल तर तो कट करून ऑपरेशनच करण्याशिवाय गत्यंतर नसतं. त्याच्यानंतर कोलेसिस्टायटिस. कोलेसिस्टायटिस म्हणजे काय, गॉलस्टोनमुळे तो तिथे अडकल्यामुळे ती जी गॉल ब्लॅडर आहे त्याला सूज येऊन तिथे पस सारखी सिच्युएशन झाली असेल तर त्याही केसेसमध्ये आपल्याला सर्जरीच करावी लागते. पुढच्या भागामध्ये मी सांगणार आहे की ह्या अशा कैक सर्जिकल केसेसमध्ये होमिओपॅथिकचा काय काय रोल आहे. त्याच्यानंतर हर्निया. खूप मोठा हर्निया असेल तर येस तिथे आपल्याला सर्जरीच करावी लागते. अगदी छोटा हर्निया असेल तर होमिओपॅथिक औषधांमुळे काही केसेसमध्ये तो कम्प्लीट रिसाईड होतो. परंतु मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये हर्निया ज्या स्टेजला आहे त्या स्टेजला बरेच वर्ष राहू शकतो. त्याच्यानंतर ग्रेड 4 युटेराईन किंवा रेक्टल प्रोलॅप्स म्हणजे काय की गर्भाशयाची पिशवी पूर्ण खाली आलेली आहे किंवा आपलं रेक्टम म्हणजे संडासची जी जागा आहे ती पूर्ण बाहेर आलेली आहे. अशा केसेसमध्ये ह्या सगळ्या प्युअरली सर्जिकल केसेस आहे. इथे आपल्याला ॲलोपॅथीचीच मदत घ्यावी लागते आणि तिथे सर्जरीच करावी लागते. सो मला आशा आहे की तुम्हाला लक्षात येईल की काय काय केसेसमध्ये होमिओपॅथिक औषधांना मर्यादा आहे. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की या केसेसमध्ये मर्यादा आहेत, पण मग कोणत्या कोणत्या केसेसमध्ये होमिओपॅथिक औषधांचा खरंच अगदी विलक्षण उपयोग होतो ते आपण बघूया पुढच्या भागामध्ये. तुम्हाला सगळ्यांना पुढचं अख्खं आयुष्य एकदम हेल्दी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.